नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओत तुम्हाला मी 28 साईज कटोरी ब्लाऊज अस्तर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते सांगणार आहे। डायरेक्ट अस्तरवरची कशा पद्धतीने कटिंग करायचं ते सांगणार आहे, सविस्तरपणे सांगणार आहे। तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर इथे मी 80 सेंटीमीटर अस्तरचा कपडा घेतलेला आहे। तर इथे बघू शकता असं फोल्डेड साईड माझ्या साईडला आहे आणि खुली साईड समोर आहे। तर दोन्ही पार्ट एकदाच कटिंग करून मिळतील अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। तर इथे बघू शकता आता सिंगल आहे, तर याला अशा पद्धतीने मी डबल करत आहे। तर बघा इथे अशा पद्धतीने मी डबल केलेला आहे ब्लाऊज अस्तरला। तर आता मी ते व्यवस्थित आहे का ते बघते। म्हणजे 28 साईजसाठी मी इथे 7 इंच घेतलेले आहे कमर आणि छाती आहे 32। तर इथे जास्त कपडा होतो तर थोडंसं कमी करत आहे अशा पद्धतीने। तर खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, एकदा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। तर इथे मी 7 इंच घेतलेले आहे कमर आणि 2 ते 2.5 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे शिलेसाठी आणि छाती घेतलेली आहे 32चा चौथा भाग 8 इंच आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे शिलेसाठी आणि उंची घेतलेली आहे ब्लाऊजची 14.5 इंच आहे तयार उंची। तर मी ते 15 इंच घेतलेले आहे। शिलेसाठी एक इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेले आहे। 13.5 होते तर कस्टमरनी अर्धा इंच वाढवून सांगितलेलं होतं त्याच्यासाठी। तर आता इथे मी शोल्डर घेत आहे, बघू शकता 2 इंच 2.25 इंच गळा घेतलेला आहे आणि शोल्डर घेतलेला आहे 3 इंच। तर इथे पूर्ण शोल्डर आलेला आहे 6 इंच। तर आता इथे मी वरूनच मुंडा घेत आहे। ब्लाऊजचा जो साईड पार्ट असतो कमरेचा तो घ्यायचा आहे, फक्त ते बाही आहे ना, बाहीची शिलाई आहे की नाही तिथपर्यंतच बघू शकता अशा पद्धतीने। आणि 1 इंच आपण मार्जिनसाठी वाढवतो तसं 1 इंच वाढवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक ब्लाऊजचा मुंडा मिळून जाईल। तर इथे मी बघत आहे 5.5 इंच आहे तर नाही ते। तर इथे समोरील गळा आहे 6 इंच, तर मी घेतलेला आहे 6.25 इंच, अर्धा इंच वाढून घेतलेला आहे आणि ते 2.5 इंचावरती मार्जिन केलेले आहे 2.25 इंचावरती। तर इथे पाठीमागील मुंड्याचा आकार देत आहे 1.5 इंचावरती आणि समोरील मुंड्याचा आकार देत आहे 1 इंचावरती। आता ह्या मुंड्याचा आपल्याला असा मध्य काढायचा आहे, मध्यावरती एक टीक द्यायची आहे आणि फिटिंगची शिलाई 8 इंचावरती आणि 8 इंचावरती एक टीक द्यायची आहे आणि इथं मध्यापासून टीक केलेली आहे ना, तिथून इथं 8 इंचापर्यंत अशा पद्धतीने मुंड्याचा आकार द्यायचा आहे गोल। तर खूप म्हणजे खूप परफेक्ट बसेल तुमचा काखेतला भाग। म्हणजे जो काही आपल्याला फुगा येतात चुन्या येतात ते काही समस्या येणार नाही। अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। पाठीमागील मुंड्याचा आणि समोरील मुंड्याचा गोलाकार घेऊन घेतलेला आहे अशा पद्धतीने। जे नवीन आहेत त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरेल, नक्की एकदा बघा। तर आता मी क्रॉसपट्टी घेत आहे 3 इंचावरती खालच्या साईडने आणि वरच्या साईडने 2.5 इंचावरती घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने थोडासा वाढून घेत आहे, खालच्या साईडने क्रॉसपट्टीचा आकार देत आहे आणि ते अशा पद्धतीने मिळवत आहे तिरकसमध्ये। तर बघू शकता
आणि ते कटोरी आहे 5 इंच, तिथे मी 5 इंचावरती टिक केलेले आहे. आणि ते समोरील मुंड्यापासून 2 ते 2.5 इंचावरती टिक करायचं आहे. आणि ते 1 इंचावरती गळ्याच्या साईडने, समोरील गळ्याच्या साईडने. तर गळा, समोरील गळा आहे गोल, तर आता मी गोल आकार देऊन घेत आहे अशा पद्धतीने. तर आता इथे आपण 2 ते 2.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे की नाही, याच्यावरती येऊ द्यायचं नाही, तर याच्यावरती, नाहीतर मध्यावरती पण जाऊ शकता, पण याच्या पलीकडे आणि याच्या अलीकडे येऊ द्यायचं नाही, म्हणजे कटोरी आपली बिघडू शकते. आता हे जे पॉईंट आहे त्याच्यावरती अवलंबून आहे आपलं आता कसं घ्यायचं आहे ते. बघू शकता अशा पद्धतीने कटोरीचा गोलाकार देऊन घेत आहे. थोडंसं पलीकडे आलं तरी चालतं, पण अलीकडे येऊ द्यायचं नाही. तरी ते पूर्ण कटिंग मार्किंग झालेली आहे. तर आता मी कटिंग करून दाखवते. तर आता मी कटिंग करत आहे. तर इथे समोरील भाग आणि पाठीमागील भाग एकदाच कटिंग करून झालेले आहेत, बघू शकता. तर आता मी दोन्ही पार्ट सेपरेट करून घेत आहे. तर अशा पद्धतीने तर आता मी सगळ्यात आधी समोरील भागाची कटिंग करून दाखवते. व्यवस्थित करून घ्यायचा, म्हणजे खाली वर येऊ द्यायचा नाही. तरी ते मी आधी समोरील मुंड्याचा आकार कट करत आहे. आता क्रॉस पट्टी कट करत आहे. बघू शकता इथे समोरील भागाची कटिंग झालेली आहे. तर पाठीमागील गळा आहे गोल. तर आता कटिंग करून दाखवते पाठीमागील गळ्याचे सुद्धा. तर इथे गळा होता 11.5 इंच, तर खालच्या साईडने मी 3 इंच घेतलेला आहे डीप नेकसाठी, आणि वरच्या साईडने 2.5 इंचावरती. तर आता मी बॉक्स भरून घेते चौकोन. अशा पद्धतीने थोडासा साईडला, पलीकडच्या साईडला येऊन अशा पद्धतीने डीप नेक गळ्याचा आकार द्यायचा असते. तर इथे बघू शकते ते पाठीमागील भागाची सुद्धा मार्किंग झालेली आहे गळ्याची. तर आता मी तुम्हाला ब्लाऊज पीसवरती कटोरी कशा पद्धतीने वाढवायचं आहे ते सांगते. तर इथे मी उरलेला कपडा घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने ठेवलेला आहे. इकडच्या साईडने आणि इकडच्या साईडने एक्स्ट्रा कपडा लागतो आपल्याला. तर आता मी कपड्यावरती जसे मार्किंग करून घेत आहे पहिल्यांदा. तर इथे मार्किंग झालेले आहे. तर इकडच्या साईडला 1.5 इंच आणि गळ्याच्या साईडला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे, आणि त्याचा मध्य काढायचा आहे. मध्यावरती एक टीक द्यायची आहे, आणि मध्यापासून 1.5 इंचावरती मार्किंग करायची आहे. आणि ह्या साईडने थोडासा पाऊन थोडा इंच, म्हणजे थोडं कमीच घ्यायचं आहे, लहान कटोरी आहे त्याच्यासाठी. तर आता मी मार्किंग करून दाखवते.
ह्या साईडला थोडासा शिलाई कमी, कपडा कमी पडू नये याच्यासाठी मी खालच्या साईडने थोडासा वाढवून घेत आहे अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आपल्याला आता कटोरीचा आकार द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने कटोरी वाढून बघा, तुमची खूप परफेक्ट बसेल. आता कटिंग करत आहे. बघू शकता इथे कटोरी पण तयार आहे. तर आता मी बाहीची कटिंग करून दाखवते तुम्हाला. तर इथे मी अशा पद्धतीने फोल्ड करत आहे. तर ती 3.5 इंचाची बाही होती. तर अशा पद्धतीने डबल फोल्ड केलेला आहे कपड्याला. तर आहे का नाही बघते 3.5 इंच. तर इथे आहे 3.5 इंच. 3.5 इंचावरती टिक करून घेते. तर आता मुंडासाठी मी पाठीमागील भागाचा मुंडा मोजून घेत आहे. अशा पद्धतीने 1/2 इंच सोडायचा आहे आणि बाकीचा मुंडा मोजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने गोलाकारमध्ये. तर इथे आलेला आहे 9 इंच. तर 9 इंचावरती मार्किंग करत आहे मी. अशा पद्धतीने दंडगेर बघत आहे ब्लाऊजवरचं. अशा पद्धतीने दंडगेर मोजून घ्यायचा आहे. थोडंसं वाढूनच घ्यायचं आहे, कमी पडू नये कपडा. तर इथे मी 2 इंचावरती मुंडा खोली गेलेली आहे आणि ते 1 इंचावरती फिट केलेली आहे. तर आता बाहीचा आकार द्यायचा आहे. सावकाश पद्धतीने द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने बाहीचा आकार दिलेला आहे. आता समोरील बाहीचा सुद्धा अशा पद्धतीने गोलाकार देत आहे. बघू शकता. तर मी ब्लाऊज शिवताना समोरील भागाचा आकार देऊन घेते, कमी पडू नये, म्हणजे पाठीमागील भाग आणि समोरील भाग एकत्र होऊ नये त्याच्यासाठी. तर बघू शकता इथे पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेले आहे.